अशफाक सर आणि तेवढेच अनुभवी नदीम सर. हे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवरती. दोन्ही महत्वाचे पंच आहेत, अतिशय अनुभवी पंच. आणि सामना फलंदाज कृष्णा आणि बबलू ही फलंदाजीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. बबलू आणि कृष्णा. बबलू कृष्णा आणि बबलूची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये जाते. गोलंदाज बघूया कोण आहे. उमेश. बॉल बॉल घ्यायचा. चला बिग मॅच आणि बिग मॅचचा मोठा प्लेयर कृष्णा गवळी स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय उमेश. बडा मॅच, बडा प्लेयर. पहिला चेंडू 2 षटकाचा पॉवर प्ले असेल. उमेशचा हा चेंडू आखुडत्या टप्प्याचा चेंडू, दिशाहीन चेंडू. पहिला चेंडू इथे मात्र अवंतरित धावाने धावाचं खातं उघडलंय. 1 धाव धावपलकावरती लागली जाईल एक्स्ट्राच्या रूपामध्ये. चेंडू अतिशय तेज तर्रार. चांगला चेंडू अचूक टप्प्यावर टाकला गेलाय आणि तेवढीच गती आपल्याला पाहायला मिळाली उमेश कडून. 2 मोठे खेळाडू आणि 2 मोठ्या खेळाडूमध्ये आपल्याला फाईट पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर तेवढाच मोठा तगडा गोलंदाज आणि तेवढाच तगडा फलंदाज समोर. पुढे टाकलाय आडव्या बॅटने, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु इथे मात्र गतीने बीट केले. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन महाकाल संघाकडून गोलंदाज उमेश करतोय. रनअप जर पाहिले गेले तर वाटत नाही एवढा तेज तर्रार गोलंदाज आहे, परंतु अतिशय तेज तर्रारी भरी गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते. आकृत्या टप्प्याचा चेंडू, या टप्प्यावर मात्र ताकदीचा उपयोग केलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. जे स्पोर्ट षटकार आणि खातं उघडले कृष्णा गवळेने 6 धावाने स्वतःच. एकूण धावसंख्येचा जर विचार केला तर धावपलकावरती 7 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आपण पाहतोय पुन्हा एकदा या चेंडू टीव्ही स्क्रीनवर रिप्लेमध्ये पाहतोय. आखुडत्या टप्प्याचा चेंडू आहे, स्वतःसाठी जागा बनवली, बॅक फुटला गेलेत आणि थोडंसं वायडेस्ट फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडू सीमा रेषा पार षटकारासाठी पाठवून दिले आणि स्वतःचं धावाचं खातं मात्र 6 धाव्याने उघडले. का फलंदाज हा मोठा आहे. या फलंदाजाचं नाव परिसरामध्ये का गाजले जाते त्याचा प्रत्यय या फलंदाजाने या षटकाराने दाखवलाय. परंतु गोलंदाजी मार्कवर तेवढाच भेदक गोलंदाज आपण पाहतोय उमेशला. पुन्हा आखुडता टप्प्याचा चेंडू, यावेळेस त्याच दिशेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु उसळी. जर चेंडूचा जर विचार केला तर पडल्याच्या नंतर थोडासा कमी उसळी घेणारा चेंडू बॅटवरती व्यवस्थित आलेला नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा तयार होतोय दोन्ही तुल्यबळ संघ, बलाढ्य संघ. एका बाजूने महाकाल आणि एका बाजूने प्रतिष्ठान. आखुडत्या टप्प्याचा चेंडू अगदी त्याच दिशेमध्ये फटका खेळाय. यावेळेस 4 नाही, माफ करा 6 नाही पण 4 धावा मात्र नक्कीच मिळतील. या 4 धाव्याने मात्र धावाचं खातं, धावसंख्या जर पाहिली गेली तर तब्बल धावपलकावरती 11 धावा लागल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं महाकाल संघाकडून उमेश टाकतोय. डावकरी आताचा गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी अद्याप केली पण 2 खराब चेंडू, त्या खराब चेंडूचा इथे मात्र समाचार घेतला गेलाय. कृष्णा गवळी पुन्हा त्या दिशेमध्ये फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडू पुन्हा ट्रॅव्हल करतोय. डीप फाईन लेग, सीमा रेषा पार, जे स्पोर्ट चौकार. इथे मात्र षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली गेली तर धावपलकावरती बिनबाद 11 धावा लागल्या गेलेल्या आहेत. 48 चेंडूचा सामना, 8 षटकाचा हा सामना.
त्यामध्ये 2 षटकाचा पॉवर प्ले असेल. त्यामधलं पहिलं षटक अद्याप मात्र कंप्लीट झालंय गोलंदाज उमेशकडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र समोर आपण पाहतोय बबलू. पहिले 6 चेंडूचा सामना केलाय कृष्णाने. आता बबलू असेल स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाजी मार्कवर जर्सी क्रमांक 81 संतोष. गोलंदाजी मार्कवर संतोष येतील. आपला रनअप घेताना संतोषला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. बघूया बबलू कसा सामना करतील. संतोषचा हा चेंडू पॉवरफुल फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेमध्ये. जोपर्यंत अडवतील तिथे मात्र 1 धाव पूर्ण केली आणि स्ट्रायकर एंडला पाठवलं इनफॉर्म कृष्णा गवळीला. बघूया कृष्णा कशा प्रकारे फलंदाजी करतील या षटकामध्ये, कारण समोर गोलंदाज जर पाहायला गेला तर संतोष आहे. पॉवर प्लेचं शेवटचं षटक टाकलं जात आहे. पुढे टाकला चेंडू. बॅक फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. मोठे बलाढ्य संघ आहेत दोन्ही आणि बलाढ्य संघादरम्यान हा मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय शिवतीर्थ मैदान. पुन्हा यावेळेस समोर डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. जे स्पोर्ट खणखणीत षटकार. कृष्णा या खेळाडूला परिसरामध्ये एवढं मोठं नाव का देतात त्याचा प्रत्येक कृष्णाने इथे मात्र दाखवलाय. या फलंदाजाची जर फलंदाजी पाहिली गेली तर एका सामन्यामध्ये 23 चेंडूमध्ये 25 चेंडूमध्ये 96 धावा या फलंदाजाने बनवल्या होत्या. का बनवल्या होत्या त्याची काबिलियत या फटक्यातून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा यावेळेस आकुर्ता टप्प्याचा चेंडू. फटका खेळण्यासारखा चेंडू नव्हता, परंतु त्याही चेंडूवर इथे मोठा फटका पाहायला मिळालाय. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते माझ्या मते 22 किती भैया माफ करा 26 धावा. क्षेत्ररक्षण निहाळताना पुन्हा एकदा आपण कृष्णाला पाहतोय. तगडा फलंदाज आहे कृष्णा गवळी. संतोषचा हा चेंडू. यावर आपण पाहू शकता ताकद. बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखा चेंडू मात्र सीमा रेषा पार गेलाय. जे स्पोर्ट खणखणीत षटकार. व्हॉट अ बॅटिंग. कृष्णा गवळी दाखवून दिलंय की का हा फलंदाज मोठा आहे, काय फलंदाजी करतोय. सुंदर फटकेबाजी आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळते कृष्णाकडून. पुढे टाकला. यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. मोठा विकेट. बिग ब्लो. कृष्णा गवळी बॅक टू पवेलियन आणि संतोषला मिळाली सफलता. संतोषच्या चेहऱ्यावरती मात्र आता संतोष असेल, कारण ज्या प्रकारे बाद केलं गेलंय. आणि याबरोबर मला वाटतं षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली गेली 32. 2 षटकामध्ये 32 धावा आहेत. गडी बाद झाला 1. कृष्णा बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज चेतन गवळी. अंपायरने सांगितल्याशिवाय चला 2 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा. गोलंदाजी मार्कवर 94 जर्सी क्रमांक कोण, बालाजी का? बॉलर नेम भैया सोम कालूराम. कालू दादा. गोलंदाजी मार्कवर कालू दादा आणि समोर असेल तो बबलू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती आहेत. एक सन्मानजनक धावसंख्या म्हणावी लागेल कृष्णा प्रतिष्ठान या संघाची, श्रीकृष्ण प्रतिष्ठान या संघाची. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आहे कालूदादा. बघूया कालूदादा कशा प्रकारे गोलंदाजी करतील. समोर फलंदाज आहे तो बबलू.
क्षेत्ररक्षण फैलावलं जाते. डीप फाईन लेगच्या दिशेमध्ये अतिरिक्त क्षेत्ररक्षक एक तैनात केला गेलाय. कालूदादाचा पहिला चेंडू इथे मात्र दिशाहीन. वाईट बॉल कॉल, पंचाचा इशारा. अतिशय अनुभवी पंच, क्रिकेटचा मोठा दांडगा अनुभव असलेले पंच आपण पाहतोय अशफाक सर यांना. मी पद्माकर पाटील आणि अशफाक सर यांच्याबद्दल सांगितलं होतं की जळगाव क्रिकेटचे हिरे आहेत दोन. फुल टॉस आहे ते, फुल टोल घेतला गेलाय का? फटका तर खेळलाय परंतु धाव मिळेल केवळ एक. बबलू मात्र स्ट्राईक रोटेशनचं काम करतोय. कृष्णा बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज चेतन गवळी फलंदाजीसाठी आलाय. चेतन बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतील. चेतनसाठी हा चेंडू स्लो रन चेंडू होता. गती परिवर्तन केलं गेलंय तिथे. कालूदादाने एक धाव पूर्ण केली. दुसरी रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न आणि काय रनिंग बिटवीन द विकेट. म्हणजे तालमेल या दोन खेळाडूमध्ये ज्या प्रकारे तालमेल आहे ते मात्र पाहण्यासारखं आहे. म्हणजे नॉन स्ट्रायकर एंडने आपण पाहतोय की चेतन गवळीने म्हणजे चोरटी धाव ज्याला म्हणलं जातं त्या प्रकारची धाव इथे दुसरी धाव पूर्ण केली गेली. पुढचा चेंडू कालूदादाचा. फुल टॉस वरती इथे मात्र प्रहार केलाय, मोठा प्रहार केलाय आणि चेंडूला पाठवले सीमा रेषा पार षटकार. चला, झेल पकडला गेलाय का? नाही, झेल जर पकडला गेला असता, चला प्रेक्षकाने झेल घेतला गेला तर आयोजकाकडून इथे पारितोषिक आहे एक ब्लूटूथ हेडसेट आपण यायचंय. ज्या क्षेत्ररक्षकाने झेल घेतलाय जाऊया सामन्याकडे. चेतनसाठी या वेळेस बिग 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 हिट षटकार. चेतन गवळीच्या बॅटमधून मोठा फटका निघालाय. इकडे षटकार आपल्याला पाहायला मिळालाय आणि प्रेक्षकामध्ये एक झेल घेतला गेलाय. नाव काय भाऊ? रोहित गवळी. अतिशय पाहिलं गेलं तर 12-13 वर्षाचा खेळाडू आहे. प्रेक्षक आहे. सुंदर झेल घेतला गेलाय. नक्कीच तुला पारितोषिक दिले जाईल. जाऊया सामन्याकडे. कालूदादाचा पुढचा चेंडू यावेळेस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेळला गेलाय आणि पुन्हा एकदा चेंडूला पाठवले सीमा रेषा पार चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या आणि याबरोबर संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. 52 धावा ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 चालू आहे. चेतन गवळी काय फलंदाजी करतोय. यावेळेस फुलर लेनचा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न झालाय तिथे परंतु अगदी पुढे टाकलेला चेंडू होता तिथे. कालूदादा यांचा याबरोबर षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 52 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. अजूनही 5 षटकाचा खेळ बाकी आहे. म्हणजे 4 षटकाच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक असेल तोपर्यंत एकही खेळाडू मध्ये जाणार नाही. 52 आफ्टर 3 ओव्हर लॉस ऑफ 1 विकेट 52 रन्स. 52 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण गोलंदाज रवी. 4थं षटक टाकण्यासाठी रवीला पाहतोय. समोर बबलू आहे. बबलूची अद्याप मात्र शांत फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे परंतु बबलू सुद्धा एक आक्रमक खेळाडू आहे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. स्ट्राईक रोटेशनचं काम करेल का? फटका पाहायला मिळेल. फटका खेळला गेलाय परंतु धावा किती मिळत आहेत? क्षेत्ररक्षक आहे तिथे. अडवलं गेले जोपर्यंत एक धाव तोपर्यंत पूर्ण केली गेली. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 53. षटक क्रमांक 4 टाकलं जात आहे. गोलंदाज रवी यांच्याकडून. आता चेतन आहे समोर. एक मोठा खेळाडू वेग हिटर फलंदाज चेतन गवळी. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल चेतन. पुढचा चेंडू चेतनसाठी. फटका. या स्पर्धेतील सर्वात मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. बिग हिट चेतन गवळीच्या बॅटमधून. चेंडू मला वाटतं जवळपास 100 मीटरचा हा फटकार. चेतन गवळीच्या बॅटमधून चेंडू गेलाय सीमा रेषा पार. जे स्पोर्ट षटकार. या सामन्याचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण लाईव्ह विजन या चॅनलवरती पूर्ण
जगभर पाहू शकता. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, अडवले जाईल, धाव मिळणार नाही. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळेच्या नंतर एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवर रवी. अतिशय शांत वातावरणामध्ये खेळला जाणारा हा सामना, रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक होता तिथे, अडवले गेले. एक धाव नक्की मिळेल एका धावेच्या साह्याने. धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावरती 60 धावा धावपलकावरती लागले गेलेले आहेत. बघूया बबलू कशा प्रकारे फलंदाजी करेल. बबलूचा आतापर्यंत आपण संयम पाहिला. पुढे टाकलाय. विकेटची दादही मागितली जाते आणि पंचाचा हात इथे मात्र वर आलाय. याबरोबर बबलू मात्र बाद झालाय. बबलूला तंबूत परतावं लागेल. गडी बाद झालाय बबलू. याबरोबर या षटकामध्ये मात्र मोठी सफलता. बबलूला बाद केले गेले. 4 षटकाचा खेळ संपला गेलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय साठ धावा धावपलकावरती आहेत. गडी बाद झालेले आहेत ते 2. नवीन न्यू बॅट्समन आपण पाहतोय कुंदनला. कुंदनने बॅकफुटला जाऊन फटका सुरेख खेळला गेलाय. चेंडूला अडवण्यामध्ये तिथे अपयश मिळाले क्षेत्ररक्षकाला. चेंडू जातोय कुंदनच्या बॅट मधून. गेट ऑफ द मार्क, चौकार. या चौकाराच्या साह्याने 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 64 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामधला हायेस्ट स्कोर जर पाहायला गेला तर 124 धावा होत्या. या 4 षटकामध्ये 64 धावा अद्याप बनलेल्या आहेत. अजूनही 4 षटकाचा खेळ बाकी आहे. कुंदन यादव 1 चेंडू 4 धावा. चेतन गवळी 8 चेंडू आणि 25 धावा. एक पारितोषिक आले गेले. विनोद गवळी यांच्याकडून पारितोषिक आहे चेतन गवळीसाठी. या मॅच मध्ये कोणत्याही षटकामध्ये बॅक टू बॅक 3 षटकार जर मारले चेतन गवळी यांनी तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. पारितोषिक करते आहेत विनोद दादा यांचं नक्कीच मी कौतुक करेल. ज्या प्रकारे त्यांनी खेळाडूचं प्रोत्साहन वाढवत आहेत. गरज आहे खेळाडूचं प्रोत्साहन वाढवण्याची. विनोद भाऊ गवळी एक बेदर्दी प्रेक्षक म्हणावं लागेल. धावसंख्या आहे 4 षटकाच्या समाप्तीनंतर 64 धावा. आणि गोलंदाजी मार्कवर केतन गवळीच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. षटक क्रमांक 5 वर टाकलं जात आहे. जी धावसंख्या आपण पाहतोय 16च्या गतीने धावसंख्या वाढवली जाते. 64 धावा धावपलकावरती आहेत चेतनसाठी. चेतनच्या बॅट मधून पॉवरफुल हिट. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार जे स्पोर्ट षटकार इथे पाहायला मिळालाय. चेतनची बॅट तडपतीये. काय फलंदाजी करतोय चेतन. 9 चेंडू मध्ये 31 धावा बनवल्या चेतनने. अजून 2 जर षटकार मारले तर विनोद भाऊ गवळी यांच्याकडून तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. पुढचा चेंडू केतनचा मारलाय. फटका इथे मात्र मारलाय आणि चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. हा षटकार जर आला तर 1001 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 76 धावा. चेतन गवळी वर्सेस केतन गवळी आपल्याला लढत पाहायला मिळते. या चेंडूवर जर षटकार आला तर षटकाराची हॅट्रिकही आणि तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिकही. ओ माय गॉड, संधी होती
चेंडू अगदी स्लॉट मध्ये होता, आखुडत्या लेनचा चेंडू होता, भरपूर संधी होती, परंतु फटका मात्र मिस झालाय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या स्थिरावलेली आहे 76 धावा. केतन गवळी 3 चेंडू झालेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे. या वेळेस पाक फुटला जाऊन पुन्हा एकदा पॉवरफुल हिट आणि पुन्हा चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार आणि अजून एक झेल घेतला गेलाय. ज्याने झेल घेतलाय त्याने यायचं इकडे, कारण प्रेक्षकामध्ये जो जो झेल घेईल, प्रेक्षक झेल घेईल त्याच्यासाठी आयोजकाकडून ब्लूटूथ हेडसेट एक पारितोषिक आहे प्रत्येक दिवशी. ज्याने झेल घेतला आलाय. वा, समाजाचाच आहे. दिनेश गवळीने झेल घेतलाय, म्हणजे 1000 रुपये ठेवले समाजाने, बाहेर गेलेले नाहीत. याबरोबर षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 82 धावा, 82. दिनेश गवळीने इथे मात्र झेल घेतला गेलाय. नव कुमार यांनी तो झेल घेतला गेलाय, ते आमच्या सोबत आले गेलेत. पारितोषिक असेल नक्कीच. जाऊया सामन्याकडे. पहिले या वेळेस कुंदन यादव या खेळाडूला जळगाव क्रिकेटचा बाहुबली का म्हणलं जातं, तो मात्र या फटक्यात त्याने दाखवलाय. जळगाव क्रिकेटचा बाहुबली कुंदन यादव यांच्या बॅटमधून निघाला बिग हिट. जे स्पोर्ट षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 88 धावा, 88. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 5.1 ओव्हर्स. नॉन स्ट्रायकर एंड कडून कान मंत्र दिला जातोय. 88 धावा धावपलकावरती. चेतन गवळी 43 धावावरती फलंदाजी करतोय. 2 चेंडू मध्ये 10 धावावर फलंदाजी करतोय, तो म्हणजे कुंदन. जळगाव संघाचं चंदन म्हणजे कुंदन. हे पहा दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळालाय. यस, इट्स अ नो बॉल कॉल. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि फ्री हिट चेंडूचा सामना करेल तो म्हणजे इन फॉर्म फलंदाज चेतन गवळी, जे की वैयक्तिक 43 धावावर फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू आहे. यावेळेस व्हॉट अ शॉट. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवलंय प्लॉट मध्ये. जे स्पोर्ट षटकार. सुंदर फलंदाजी. याबरोबर धावसंख्या आपण पाहतोय 96. 96 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. चेतन गवळी 15 चेंडू मध्ये 49 धावा, ज्यामध्ये 7 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पुढे टाकलाय फटका. पुन्हा एकदा मोठा खेळला गेलाय आणि यावेळेस चेंडू जातोय आणि याबरोबर अर्धशतक पूर्ण. व्हॉट अ बॅटिंग बाय चेतन गवळी. 16 चेंडू मध्ये 53 धावा बनवल्यात चेतन गवळीने. सुंदर फलंदाजी केली गेली आहे. नक्कीच बॅट दाखवून मात्र इथे अभिवादन करायचंय चेतन गवळी. आणि याबरोबर 100 धावाही पूर्ण झाल्यात. फटका इथे मात्र फसलाय. हे पाहतोय आपण ज्या प्रकारे झेल सुटला गेलाय. मला एक पाकिस्तानचा एक सामना आठवतोय, ज्याप्रमाणे सईद आजमल आणि मोहम्मद हाफिज जे क्षेत्ररक्षक होते, अगदी त्याच प्रकारे इथे आपल्याला पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. इथे कॉलिंगचा जेथे अभाव जाणवला गेलाय. 101 धावसंख्या.
दिशाहीन चेंडू इथे मात्र टाकला गेलाय. पुन्हा पंचाचे हात समांतर झालेत आणि धावपलकावरती एक धाव अवांतर जोडली जाईल. 102 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही आपण पाहतोय या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. कुंदनसाठी कुंदनने बॅकफुटला जाऊन फटका तर खेळलाय. बघूया धावा किती मिळतात. अडवले गेले चेंडूला एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल आणि एकच धाव असेल आणि एक चेंडू या षटकातील अजून शिल्लक आहे. 5.5 षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या आहे 103 धावा. समोर असेल चेतन गवळी 54 धावांवर फलंदाजी करतोय. 17 चेंडूचा सामना केलाय. लोअर फुलटा चेंडू इथे पाहायला मिळालाय आणि याबरोबर षटकाची समाप्ती. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 103 धावा धावपलकावरती आहेत. आता मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 103 6 षटकाच्या समाप्तीनंतर 103 धावा धावपलकावरती. चेतन गवळी 18 चेंडू 54 धावा. कुंदन यादव 4 चेंडू आणि 11 धावा. दोन फलंदाजामध्ये आता मात्र बातचीत चालू आहे, डिस्कशन चालू आहे, कारण शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय रवीच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. रवी गवळी, उमेश गवळीने आपले 2 षटक पूर्ण केले, त्यामध्ये 35 धावा खर्च केल्यात. रवीच्या हातामध्ये चेंडू. हा फटका पसला इथे, परंतु काय झालंय, झेलही सुटला गेलाय. कुंदन यादवला इथे मात्र संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करेल का? मोठा हिटर फलंदाज आहे, उंच बांध्याचा खेळाडू, पॉवरफुल हिटर म्हणून ओळखला जातो. धावसंख्या 104. चेतन गवळी मात्र काय फलंदाजी करतोय. 18 चेंडू आणि 54 धावा त्यामध्ये त्याने बनवल्यात. चेतनसाठी फटका खेळला गेलाय आणि काय, इट्स अ सिक्स. झेल घेतला गेलाय, परंतु पाय मात्र एकदम रो वरती पडलाय. षटकार असेल. प्रयत्न चांगला होता. प्रयत्नाची ते 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. ज्या प्रकारे त्याने झेल घेतला, परंतु झेल घेतल्याच्या नंतर जे बॉडीचं संतुलन असते ते मात्र थोडंसं गमावलंय. आणि 6 धावा, 110 धावा धावपलकावरती, ज्यामधल्या 60 धावा वैयक्तिक 19 चेंडूमध्ये चेतन गवळी या फलंदाजाने बनवल्यात. चेतन गवळी काय फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू चेतनसाठी, गोलंदाज रवी यांचा. लोअर फुल टॉस, अगदी फुल्लर लेंथला टाकला. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा सुद्धा इथं पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि पंचाचा इशारा येतोय, इट्स अ 4. थोडीशी मिसफील्ड इथं पाहायला मिळाली आणि चौकारही. चौकाराच्या साह्याने धावसंख्या 114. चेतन गवळी 20 चेंडू आणि 64 धावावर फलंदाजी करतोय. कुंदन यादव 5 चेंडू आणि 12 धावा. एकूण धावसंख्येचा जर विचार केला तर 114 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर रवी दादा यांचा पुढचा चेंडू. चेतनसाठी यावेळेस मात्र फटका फसलाय. निराश दिसतोय चेतन आणि याबरोबर चेतनला मात्र तंबूत परतावं लागेल. ज्या क्षेत्ररक्षकाने अगोदर झेल घेतला होता, परत त्या क्षेत्ररक्षकाने ते लखनकडून आपल्याला झेल पाहायला मिळालाय. बाद. आणि या स्पर्धेतील जर आपण पाहिलं गेलं तर सर्वोच्च वैयक्तिक खेळी इथे चेतनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. वेल प्लेड चेतन. नक्की तुमच्या डगआउटमध्ये तुमच्यासाठी टाळ्या वाजल्या जातील. न्यू बॅट्समॅन विकास नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय. पुढचा चेंडू विकाससाठी. फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण इथे मात्र रवी दादा यांच्याकडून पाहायला मिळाले. अजूनही 7व्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या 114 धावा. 125 धावाची ती सर्वोत्कृष्ट धाव संख्या आहे, ती पार केली जाईल का?
114 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा चेंडू विकासाठी पुन्हा एकदा फटका फसलाय. कोण येते चेंडू खाली? यावेळेस मात्र जजमेंट चांगलं पाहायला मिळाले. झेल टिपला गेलाय केतन यांच्याकडून आणि संघाला लागलाय तो चौथा झटका. विकास मात्र तंबूत परततोय अगदी शून्यावर आणि याबरोबर षटक संपले. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 114 धावा 16.29च्या सरासरीने धावा काढल्या जात आहेत. आता मात्र असेल 6 चेंडूचा खेळ बाकी. 6 चेंडू म्हणजे शेवटचं षटक. नवीन फलंदाज सागर गवळी. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही आपण पाहतोय जळगाव संघाचा बाहुबली मात्र खेळपट्टीवरती आहे, कुंदन यादव, आणि तो स्ट्रायकर एंडला असेल. बघूया कुंदन. आणि गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक टाकण्यासाठी संतोष. बघूया संतोष कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी पाहायला मिळेल का? शेवटचं षटक, शेवटचं, आणि गोलंदाज आहे संतोष. कुंदनसाठी दिशा मात्र भरकटली आहे. दिशाहीन चेंडू, पंचाचा इशारा इथे मात्र व्हाईट बॉल कॉल. या व्हाईट बॉलच्या साहाय्याने अवांतरित धावामध्ये एका धावेची भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 115 धावा. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू झाले, शेवटचे टाकणं बाकी आहेत. समोर कुंदन यादव समोर टाकलाय. फटका मात्र सुरेख खेळाय गेलाय. अडवलंय त्या दिशेमध्ये अडवलंय गेले, परंतु 2 धावा घेण्यापासून नाही वाचू शकणार. 2 धावा तिथे पूर्ण केल्या गेल्यात. संतोष भाऊ यांचा चेंडू जर पाहिलं गेलं तर अगदी समोर टाकला होता. ब्लॉक खोलन ज्याला म्हणलं जातं त्या प्रकारचा चेंडू इथे पाहायला मिळालाय, परंतु 2 धावा तिथे पूर्ण केल्या गेल्यात. 117 धावा 2 धाव्याच्या साहाय्याने आपण पाहतोय. कुंदनसाठी पुढचा चेंडू संतोष दादा यांचा. बॅकफुटला. या खेळाडूला जळगावचा बाहुबली का म्हणलं जातं ते दाखवलंय. कुंदन यादव, व्हॉट अ शॉट, बिग हिट, षटकार. जे स्पोर्ट षटकार, ब्रँडेड षटकार इथे पाहायला मिळालाय. कुंदन यादव मागचे 5-6 दिवस झालं हा खेळाडू मैदानावरती आहे. पूर्ण काम पाहिलं गेलं तर कुंदन यादव आयोजनाची जबाबदारी आहे आणि फलंदाजी आपण पाहतोय जबाबदारी बरी फलंदाजी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कुंदन यादव, धावसंख्या आहे 1, 2, 3 वर 4. पुढचा चेंडू संतोषचा, कुंदनसाठी समोर आलाय, फटका खेळलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. पुन्हा एकदा षटकार. कुंदन यादव, व्हॉट अ बॅटिंग बाई. काय फलंदाजी करतोय कुंदन. नावाला साजीची खेळी इथे मात्र कुंदन यादव यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. 129 या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या, हायेस्ट स्कोर ऑन दी बोर्ड, जे की आपल्याला पाहायला मिळते. होम टीम, लोकल टीम, दोन्ही संघ पाहिले गेले तर लोकल आहेत, परंतु महाकाल या संघाच्या गोलंदाजीचा इथे मात्र समाचार घेतला जातोय. बाहुबली कुंदन यादव हे या खेळाडूकडून. धावसंख्या आपण पाहतोय 129. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा धावतायत संतोष दादा. बॅकफुटला गेलाय, फटका खेळलाय आणि चेंडू जातोय 1 बॉल सीमा रेषा पार. जे स्पोर्ट खणखणीत दणदणीत चौकार. कुंदन का हा खेळाडू तगडा आहे. जे हिंदू प्रीमियर लीग जे की या मैदानावर खेळवली गेली होती त्यामध्ये फायनलचा सामना खेळलेला खेळाडू, मोठा खेळाडू आहे. बिग मॅन, मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू. हे पाहू शकता इनोव्हेटिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न झालाय. 1 धाव इथे मात्र पूर्ण केली गेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? रिस्की आहे आणि तो पूर्ण केला गेलाय. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय ऑन बोर्ड 135. शेवटचा 1 चेंडू, 135 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे. बघूया कशा प्रकारे सामना करेल कुंदन आणि संतोष दादा कसे टाकतील चेंडू. मारलाय, फटका हातामध्ये, परंतु काय पाहतोय, ओ माय गॉड. हे झेल सोडणं म्हणजे असं आहे, अगोदरच कर्ज बाजारी त्यावर उसना शेजारी. म्हणजे धावा भरपूर झाल्यात आणि त्यातल्यात झेलही सुटला. या
2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय ऑन बोर्ड 137. जिंकण्यासाठी 138 धावांची गरज आहे. तत्पूर्वी जे प्रेक्षकामध्ये झेल घेतले गेलेत त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. प्रेक्षकामध्ये ज्यांनी झेल घेतले गेलेत त्यांच्यासाठी पारितोषिक ठेवले गेले आयोजन कमिटीच्या वतीनं. ब्रँडेड ब्लूटूथ हेडसेट ते पारितोषिक दिलं जाईल. चला, ज्यांनी ज्यांनी झेल घेतलाय ब्लूटूथ सेट हेडसेट राहणार आहे प्रत्येक प्रेक्षकांसाठी. बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्यांनी ज्यांनी झेल घेतले आजच्या दिवसामध्ये मला वाटते 5वे ते 6वे पारितोषिक करते आहेत प्रेक्षक. चला, दिनेश कन्हैयालाल गवळी मालेगाव याच्याकडून ते पारितोषिक आहे. हे ते पाहू शकता आपण टीव्ही स्क्रीनवर लाईव्ह दिलं जात आहे. हे दोन्ही आलेले खेळाडू आहेत आणि
लागेल. इथे केतनला समोर भाऊ आहे, परंतु केतन तेवढा तगडा फलंदाज आहे. फटका फटका इनोव्हेटिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न झालाय. पंचाचे हात समांतर झालेत. पंचाचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल कॉल. एक एक्स्ट्रा धाव धावपलकावरती लावली जाईल, म्हणजे अवंतरी धावेने संघाचं धावाचं खातं उघडलं गेलंय. धावपलकावरती एक धाव लावली गेली आहे. भाऊ गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. फटका खेळला गेलाय आणि तिथे कोण आहे? कुंदन यादवच्या हातामध्ये सेफ हँड. या बरोबर केतन मात्र तंबूत परततोय. मोठा झटका, बिग ब्लो. चला बाबा 11 खंडवा, तुम्हाला माझा हा 10वा कॉल आहे. आपण यायचंय नाणेफेकीसाठी. कर्णधार खंडवा, खंडवा टीम के कैप्टन से गुजारिश है कि आप टॉस के लिए आ जाइए प्लीज. खंडवा टीम जाऊया सामन्याकडे. न्यू बॅट्समॅनने योगेश, नवीन फलंदाज योगेश फलंदाजीसाठी आलाय. फुल टॉस फुल टॉस फुल टॉस. चेंडूचा इथे मात्र फुल टोल घेतला गेलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार चौकार. अभी तो चौका आया है, छक्का अभी बाकी है. आगाज देखा आपने, अंजाम अभी बाकी है. अंजाम बाकी आहे. चौकार आलाय. सामन्यामध्ये रंगत कायम आहे. योगेशच्या बॅटमधून मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा 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 दिशाहीन चेंडू आहे. इट्स अ नो बॉल कॉल. तत्पूर्वी इकडे जाऊया. मान्यवर आमच्या सोबत जुळले गेलेत. मान्यवरांना विनंती करतो की या सामन्याचा नाणेफेक करायचा आहे. आरंभ मॅजिकल आणि बाबा 11 खंडवा या दोन संघादरम्यान सामना होतोय. तत्पूर्वी त्यांचा नाणेफेक केला जाईल. इट्स अ टेल, इट्स हेड. कॉल असेल आरंभ मॅजिकल 11 संघाचा. हेड कॉल अँड इट इज हेड. टॉस जिंकलाय. आरंभ मॅजिकल 11 आपण नाणेफेक जिंकलंय. जाऊया सामन्याकडे. सामन्यामध्ये मात्र इथे विकेट फ्रीटच्या चेंडूवर आला गेलाय, परंतु फ्रीट आहे. नाणेफेक जिंकले. नाणेफेक जिंकल्याच्या नंतर काय करण्याचा इरादा असेल? ज्या प्रकारची खेळपट्टी आहे, ज्या प्रकारचे सामने होत आहेत, काय करण्याचा इरादा असेल तुमचा? सकाळपासून जसं सामने झाले त्या हिशोबाने आम्ही फिल्डिंग पहिले करणार. नक्कीच जो संघ नाणेफेक जिंकतोय तो फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतोय, परंतु हा सामना जर पाहायला गेला तर प्रथमतः फलंदाजी करत संघाने तब्बल 137 धावा बनवल्यात, तरी तुमची फिल्डिंग करण्याचा इरादा, त्यामागे वेगळं काही कारण आहे का? आता आमच्या टीमचे थोडे वीकनेसेस आणि स्ट्रॉंग झोन आम्हाला माहिती आहे, त्या हिशोबाने पण आम्ही तो निर्णय घेतो. म्हणजे तुम्ही तुमच्या स्ट्रॉंग झोन म्हणजे सेफ झोनकडे तुम्ही जाता. वेल डन, तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अगर आप टॉस जीतो तो आप क्या लेना चाहते थे सर? नहीं, हम भी टॉस जीतते तो जैसे फील्डिंग ही लेते हम भी, क्योंकि चेस करना बहुत आसान दिख रहा है यहाँ पर, लेकिन फिर भी इन लोगों ने बैटिंग दी है, फिर भी हम उनको अच्छे से अच्छा टारगेट देने की कोशिश करेंगे. और यंग लड़कों से भरी टीम है वो, और पहली बार उनसे मैच हो रहा है हमारा, काफ़ी अच्छा लग रहा है वो, और कुछ पुराने भी है उसमें, और देखेंगे हम मैच जो भी डिसीजन होता है. और दूसरी एक बात पूछना चाहूँगा सर, आप बहुत ट्रैवल करके आए, जिस तरह का आयोजन किया गया है, जिस तरह का एक खेल के लिए मंच तैयार किया, क्या कहना चाहते हैं? जिस तरह की मैचेस हो रहे हैं, जिस तरह का आयोजन देखने को मिल रहा है. मैं जलगांव समाज को बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगा, जो इतना बढ़िया ग्राउंड को सजाया है और खाने की रहने की व्यवस्था बहुत अच्छी करी है, और सारे समाज को मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगा कि इतनी अच्छी व्यवस्था इन लोगों ने करी है. ठीक है सर. अगर दूसरी बात, अगर आपने बल्लेबाजी, आपको क्या लगता है कि कितना स्कोर आपके लिए सेफ रहेगा? अगर आप पहले बल्लेबाजी है, कितना स्कोर आपके लिए अच्छा रहेगा, क्या लगता है आपको? कम से कम 100 के ऊपर टारगेट होना है यहाँ पर. ग्राउंड काफ़ी छोटा है, रन काफ़ी बन रहे हैं, मैं सवेरे से देख रहा हूँ मैच यहाँ पर. जी बिल्कुल. नेक्स्ट मैच के लिए आपको भी बहुत सारी बधाई हमारे मान्यवर की तरफ से. जाऊया या सामन्याकडे. रंगतदार मुकाबला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, जे जळगाव डर्बी. हे दोन संघ आपल्याला खेळताना आपण त्यांना पाहतोय. प्रथमतः फलंदाजी करत तब्बल 137 धावा धापलकावरती बनवल्या गेल्यात. त्याचा पाठलाग करत असताना मात्र थोडंसं दयनीय अवस्थेमध्ये संघ सापडलेला आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणलं जातं की क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. ती बदलेल का? महाकालचा संघ त्या प्रकारची फलंदाजी करेल का? कारण त्यांचा डगआउटमध्ये पाहिले गेले तर अजूनही मोठे मोठे फलंदाज अजूनही शिल्लक आहेत. त्यामुळे सामना मात्र रंगतदार होईल. या
याकडे काही दुर्लक्ष करता येणार नाही. 12 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गडी बाद झालेले आहेत 2. अजूनही आपण पाहतोय 42 चेंडू आणि 126 धावांची गरज आहे. भोलाचा हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये फटका खेळला गेलाय. अडवलंय हरीश. जोपर्यंत चेंडूला अडवेल तोपर्यंत तिथे 1 धाव पूर्ण केली आहे. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा धावपलकावरती. गोलंदाज भोला आहे परंतु तेवढा भोला नाहीये. तेच तर नावच फक्त भोला आहे. गोलंदाजी मात्र तेच तर टाकतो गोलंदाज भोला. पुढचा चेंडू यावेळेस स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न. दूरवरती टाकलाय चेंडू. पंचाचे आज समांतर झालेत. 1 धाव एक्स्ट्राच्या रूपात जोडली जाईल. अतिरिक्त धाव. धावसंख्या वाढली जाते. 14 धावा. शांत सुरुवात आहे. संयमी सुरुवात इथे पाहायला मिळाली आहे परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट इज अनप्रेडिक्टेबल गेम म्हणलं जाते. पुढचा चेंडू आकुर्त्या टप्प्याचा चेंडू. भरपूर वेळ होता फटका मारण्यासाठी. अजय गवळी जिथं कुठं असतील समालोचन कक्षाकडे आपण रिपोर्ट करायचंय. सामन्याकडे जाऊया. 15 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. 2 गडी बाद झाले आहेत. पॉवर प्लेचं शेवटचं षटक टाकलं जातंय. गोलंदाज भोला गवळी यांच्याकडून. मोठा रनअप आहे. उंच बांधाचा हा खेळाडू. पुढे टाकलाय फटका पुन्हा फसलाय. चेतन गवळी चेंडू खाली परंतु काय पाहतोय सेफ हँड. चेतन गवळी यांच्याकडून झेल सुटलाय. क्रिकेट मात्र हेच शिकवतोय आपल्याला की क्रिकेटमध्ये कधी काय होईल काही सांगता येत नाही. झेल सुटलाय. चेतन गवळी नेहमीच म्हणलं जाते की सेफ हँड आहेत. राजेश गवळी यांच्याकडून पारितोषिक आले. फलंदाजी करणाऱ्या संघाकडून कोणत्याही खेळाडूने तब्बल 3 षटकार जर मारले तर तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. भोलाचा हा चेंडू फुलटॉस होता. डीप स्क्वेअर कडे चेंडू मात्र खेळून काढलाय आणि चेंडू जातोय 1 बॉल्स 2 बॉल्स सीमा रेषा पार. जे स्पोर्ट चौकार. चौकार इथे मात्र प्राप्त केलाय. चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 20-20. लॉस ऑफ 2 विकेट. दुसरं षटक चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये रंगतदार मुकाबला 2 बलाढ्य संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दिशाहीन फुल टॉस. गाई समोर घास, वाघा समोर मांस आणि लखन समोर फुल टॉस नाही टाकायचा भाऊ. षटकार पाहायला मिळालाय. लखनच्या बाट मधून मोठा फटका. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जर पाहिली गेली तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 26 धावा. 26 धावा आहे. सामना रंग बदलतोय. रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाजवेल असा हा सामना रंग बदलतोय. प्रत्येक क्षणामध्ये कधी काय होईल काही सांगता येत नाहीये. नक्कीच दुसरी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. लखन ज्या प्रकारे फलंदाजी करतोय, आमचे लाईव्ह विजनचे जे ऑपरेटर आहेत त्यांचे मात्र क्लासमेट आहेत, वर्गमित्र आहेत लखन. त्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि लखनसाठी झूम करून तिथे मात्र टेलिकास्ट केलं जाते. पुढचं षटक आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दूरवरून फटका खेचून खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु मिस झालाय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट चेंडू मात्र डोकेदुखी वाढवतंय. रिक्वायर्ड रन रेट वाढलं जात आहे. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं गेलं टीव्ही स्क्रीनवर 19.20. आकुर्त्या टप्प्याचा चेंडू फटका फसलाय आणि इथे मात्र योगेश गवळीला बाद व्हावं लागेल. कृष्णा गवळीचा विकेटच्या पाठीमागं सुंदर झेल तिथे पाहायला मिळाला आहे आणि संघाला लागलाय तो 3रा मोठा हादरा. योगेश गवळी बॅक टू पवेलियन. प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल घेतला तर आपल्यासाठी
आयोजन कमिटीच्या वतीनं ब्रँडेड ब्लूटूथ हेडसेट हे पारितोषिक आहे. म्हणजे किती झेल घ्या परंतु बाउंड्रीच्या बाहेर. जेल घेतलं गेलं तर पारितोषिक राहणार आहे. गोलंदाजी मार्कवर नकुल, फटका खेळलाय, फटका फसलाय का हे पाहू शकता. एका हाताने झेल घेण्याचा पराक्रम तिथे मात्र केला गेलाय. झेल झालेला नाहीये परंतु चेंडू मात्र जातोय सीमा रेषेपार. सॉफ्ट कॉल तिथे चौकार आलाय परंतु तिसऱ्या अंपायरकडे पुन्हा एकदा चेक केलं जाईल. चौकार आहे का षटकार आहे ते एकदा पुन्हा एकदा चेक केलं जाईल. या सामन्याचे तिसरे पंच, तिसरी आख, तिसरा डोळा चेतन शिंपी सर अंपायर म्हणून असतील, तिसरे पंच म्हणून असतील. चेक केलं जाते हा चौकार आहे का षटकार आहे. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की प्रथमतः फलंदाजी करत तब्बल 137 धावाचा डोंगर उभा केलाय. 138 धावाचा पाठलाग करतीये महाकाल जळगावची टीम. 3 गडी बाद झालेत परंतु इट्स अ 4. चौकार आलाय तिथे. म्हणजे पंच अशफाक सर मी सांगितलं होतं की अतिशय अनुभवी पंच आहेत, क्रिकेटचे महारथी म्हणून ज्याला ओळखलं जातंय. अकुडत्या टप्प्याचा चेंडू खूप दूरवरती टाकलाय. पुन्हा पंचाने हात समांतर केलेत आणि धावपलकावरती एक आणखी धाव अवांतर जोडली जाईल. सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये आहे. नकुल गवळी 3 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च केल्यात. यावेळेस मात्र अचूक टप्प्यावर योग्य दिशेमध्ये टाकलेला चेंडू. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. 4 चेंडू टाकलेत आतापर्यंत या षटकामध्ये आणि केवळ 5 धावा खर्च केल्यात. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट जर पाहायला गेल्यात तर तब्बल 20चा आहे आणि या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात. नकुल गवळी या गोलंदाजाचं नक्कीच कौतुक केलं जाईल. परंतु समोर आपण पाहतोय रवी दादा फलंदाजी करतायत. अकुडत्या टप्प्याचा चेंडू पुन्हा फटका फसला गेलाय थर्ड मॅन कडे. वॉट क्षेत्ररक्षण, काय फील्ड केलंय तिथे. चेंडूला सुरक्षितरित्या अडवलं गेले आणि एक धाव तिथे मात्र पूर्ण केली. एका धाव्याच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय ऑन बोर्ड 32. लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकला जाईल. गोलंदाज आहे नकुल, समोर आहे मात्र लखन. लखन एक चांगला फलंदाज आहे. लखनच्या बॅट मधून मागच्या षटकामध्ये फटके आपल्याला पाहायला मिळाले. हाही चेंडू बाकी आहे. दूरवरती टाकलाय. पुन्हा पंचाने तिथे हात समांतर केलेत. एक्स्ट्रा धाव आणखी एक लावली जाईल. अकुडत्या टप्प्याचा चेंडू लखनसाठी मात्र दूरवरती टाकले जात आहेत. चेंडू अगदी दूरवरती टाकली जात आहेत. म्हणजे एक टीम स्ट्रॅटर्जी तिथे आखली गेली आहे. क्रिकेटमध्ये पॅडी सर असं म्हणले जाते की क्रिकेट हा केवळ शारीरिक कसरतीचा खेळ नसून मानसिक क्षमतेला चॅलेंज करणारा खेळ आहे. म्हणजे कोणता खेळाडू बुद्धिबळाच्या पटलाप्रमाणे सामना खेळावा लागतो. कोणता खेळाडू कधी खेळवायचा आहे, कोणत्या गोलंदाजाला कधी ओव्हर द्यायची, कोणत्या गोलंदाजाला कधी बॅटिंगला पाठवायचंय. म्हणजे बुद्धिबळाच्या पटलावर ज्या प्रकारे प्यादे हलवले जातात याचं समीकरण, याचं गणित, याचं सूत्र ज्या कर्णधाराला जमतं तो मात्र यशाचे आलेख उंचावण्यापासून त्याला कोणी रोखत नाही. जाऊ या सामन्याकडे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3-3 आफ्टर 3. म्हणजे 3 षटकात 33 धावा आणि 3 गडी बाद. मनीष सावंत यांनी एक बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतलाय आणि ते पण एका हाताने. सुंदर झेल घेतलाय मनीष सावंत. चला गोलंदाजी मार्कवर हरीशच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. 3 षटक संपलेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3-3 धावा, 33 धावा आणि 3 गडी बाद आहेत. हरीशचा पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता परंतु फटका नाही खेळू शकलाय. म्हणजे प्रेशर इथे जाणवलं जातंय. कारण ज्या प्रकारची धावसंख्या बोर्डावरती उभी केली आणि आपण पाहतोय समोरच्या दिशेमध्ये चेतन गवळी मात्र गोलंदाजाचं प्रोत्साहन वाढवताना आपण त्याला पाहतोय. हे काम मात्र नक्कीच केलं जाते आणि गरजही असते. हे पुन्हा एकदा प्रेशरमध्ये फटके खेळले जातात.
परंतु एका बाजूने लखन आहे, लखन अजूनही आहे. लखनला ती मात्र खेळी करावी लागेल. सामना अजून संपलेला नाहीये. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ, अनप्रेडिक्टेबल गेम म्हणून ओळखला जातो. त्या प्रकारची फलंदाजी लखनकडे आहे, परंतु ते काम करावं लागेल. लखनवर संघाची आशा, अपेक्षा, उपेक्षा अजूनही टिकून आहे. गोलंदाजी मार्कवर हरीश लखनसाठी. लखनच्या बॅटमधून फटका मात्र खेळला गेलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, अडवतील तोपर्यंत एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. एकेरी दुहेरी धावाने मात्र संघाचं काम बनणार नाही. आता जर जिंकायचं असेल, या सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा असेल, तर मोठे फटके मात्र मारावेच लागतील. रवी दादा 5 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा चुकीचा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेमध्ये. प्रेशरमध्ये फलंदाजी करतायत रवी दादा. 6 चेंडूमध्ये 7 धावा त्यांनी बनवल्यात. गरज आहे संघाला मोठी धावसंख्या उभारण्याची. लखन आहेत समोर आता. यावेळेस मात्र डाऊन द लेग चेंडू अगदी स्टंपच्या वरनं गेलाय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदरच ऑफ स्टंपला फलंदाज शफल झाले होते, त्यामुळं डॉट चेंडू. या षटकात नक्कीच कौतुक करावं लागेल हरीशचं, कारण 5 चेंडूमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात हरीशने. लखनसाठी हा चेंडू फटका खेळलाय, रिस्की धाव आहे आणि थ्रो पाहू शकता. डायरेक्ट हिट तिथे केलाय. फलंदाज सेफ पोहोचला गेलाय, परंतु डायरेक्ट हिट थर्ड अंपायरकडे पाठवलं गेलंय का? नाहीये, सेफ आहे. आणि याबरोबर षटक समाप्ती. म्हणजे या इनिंगचा निम्मा खेळ झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. अजूनही 4 षटक बाकी आहेत. 4 मध्ये काढायचे आहेत तब्बल 101. क्रिकेटमध्ये या धावा बनवू शकतात, परंतु त्यासाठी तुम्हाला त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. बीच मैदान में गया पानी, क्या बदलेगी मॅच की कहानी. पाणी आलंय, कहाणी बदलेल का? सुहाना मसाला यांचे सेल्स ऑफिसर अभिषेक सर यांचंही मैदानावर आगमन झालंय. यांना विनंती करतो की सर आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे. अभिषेक सर जिथं कुठं असतील त्यांच्यापर्यंत माझा आवाज जात असेल, सरांना विनंती आहे की आपण जे मंच उभा केला गेलाय स्थानापन्न व्हायचे. अभिषेक सर जाऊया सामन्याकडे. बीच मैदान में गया पानी, क्या बदलेगी मॅच की कहाणी. सामन्यामध्ये अजून रंगत कायम आहे. 24 चेंडू 101 धावांची गरज. बघूया संघाचे कर्णधार गोलंदाजीची धुरा कोणावरती देतील. गोलंदाज मला वाटतंय चेतन. फलंदाजी सुंदर केली होती. आता गोलंदाजी करताना आपण पाहतोय समोर लखन. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपल्याला आता पाहायला मिळेल. लखन वर्सेस चेतन. कटर चेंडू टाकला गेलाय तिथे फुलर लेनचा. आणि या चेंडूवर मोठा फटका घेणं आपल्याला वाटते तेवढं सोपं नाहीये. एक धाव तिथे पूर्ण केली गेली आणि समोर पाठवले रवी दादाला मात्र फटकेबाजी करावी लागेल, कारण संघ मात्र इथे अडचणीत सापडलेला आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न. हे पाहू शकता चतुराई भरी गोलंदाजी. कट्टर चेंडू म्हणजे पडल्याच्या नंतर बाहेर जाणारा चेंडू इथे गोलंदाज चेतन गवळी यांच्याकडून पाहायला मिळाला होता. अगोदर फलंदाजी 64 धावा वैयक्तिक त्यांनी बनवल्या. या स्पर्धेतील वैयक्तिक हायेस्ट स्कोअर चेतन गवळीच्या नावावर आहे आणि गोलंदाजीमध्ये अद्याप तरी सुंदर काम करतायत. पुन्हा यावेळेस मात्र दिशाहीन. आउटसाइड ऑफ स्टंप च्या बाहेर दूरवरती टाकलेला चेंडू पंचाचे हात समांतर झालेत. एक्स्ट्रा धावपलकावरती जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39. लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाजी करतोय चेतन गवळी. षटक क्रमांक 5 वर टाकतो. वैयक्तिक जर विचार केला तर पहिलं षटक घेऊन आलाय. पुढे टाकलाय. ए चतुराई बरी गोलंदाजी. चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन इथे चेतन गवळीकडून. अगदी पुढे टाकलेले चेंडू कटर काटा बदलतायत. योग्य दिशेमध्ये गोलंदाजी केली जाते चेतन यांच्याकडून. 3 चेंडूमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात. प्रथमतः फलंदाजी चांगली केली होती, परंतु रवी दादावरती मात्र प्रेशर निर्माण केले जाते. हे पाहू शकता प्रेशर. ते म्हणतात ना, प्यार में पड़ा हुआ लड़का चाय में डुबा हुआ बिस्किट और प्रेशर में पड़ा हुआ बैट्समैन को कोई उठा नहीं सकता. हे प्रेशर इथे जाणवलं जातंय. म्हणजे फलंदाज आपण पाहतोय रवी दादा.
फुलटॉस हे पाहू शकता, फुलटॉस चेंडूवर इथे मात्र चौकार. बराच देर आहे, दुरुस्त आहे, चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. लॉंगअपच्या दिशेमध्ये फटका खेळला गेला होता, वाईडेस्ट लॉंगॉनच्या दिशेमध्ये, आणि 4 धावा तिथे पूर्ण केल्या गेल्यात. चेंडू अगदी योग्य टप्प्यावर होता, परंतु शफल होऊन तिथे फटका खेळला गेलाय. आता मात्र असं वाटते की या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता बाकी आहेत, परंतु लखनही अजून आहे. फटका खेळला गेलाय, परंतु जमिनीशी लगत हा फटका आहे. जोपर्यंत नकुल क्षेत्ररक्षण करतील 1 धाव तिथे मात्र पूर्ण केले जाईल, आणि याबरोबर मला वाटते षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 44 धावा. आता मात्र 3 षटकाचा खेळ बाकी आहे, 18 चेंडूचा खेळ बाकी आहे, आणि 18 चेंडूमध्ये केवळ काढायचे आहेत 94 धावा. 94 धावा, 18 चेंडू आणि 94 धावा या पाहताना वाटतायत खूप मोठे आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रत्येक गोलंदाज नवीन येतोय. मला वाटते जी होम टीम गोलंदाजी करणारी जी टीम आहे यांच्याकडे 11च्या 11 गोलंदाज आहेत की काय. येणारा नवीन गोलंदाज नवीन पाहतोय आपण. कुणाल, माफ करा, कुंदन यादवच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. समोर रवी दादा 11 चेंडूमध्ये 12 धावा त्यांनी बनवल्यात, परंतु त्या चालणार नाहीत, त्या पुरेशा राहणार नाहीत. नेट रन रेटही खूप महत्त्वाचं राहणार आहे या सामन्याकडे पाहिलं गेले तर, या स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं तर. फटका खेळलाय तिथे, परंतु हा झेल मला वाटते घेतला गेलाय नाही की काय, म्हणजे मुद्दाम झेल घेतला गेलाय की नाही असं काही चित्र दिसते. कारण ज्या प्रकारे फलंदाजी करतायत रविदाता, आता मात्र लखन आहेत. लखन कशा प्रकारे फलंदाजी करतील. कुंदनच्या आपण फटकेबाजी पाहिली, आता कुंदनची गोलंदाजी पाहतोय. समोर लखन आहे. लखन, या खेळाडूला आपण सामन्याच्या बाहेर जास्त वेळ ठेवू शकत नाही. 7 जर्सी क्रमांक 7 झेल घेतला गेलाय काय. प्रेक्षकामध्ये जर झेल घेतला गेला असेल तर आपण यायचंय, घेतला गेला तरी यायचं बरं, कारण इथं कॅमेरे आहेत. हां, कॅमेरे आहेत आमच्याकडे. पुन्हा एकदा फुल टॉस. मी अगोदरच सांगितलं होतं, गाई समोर घास, वाघा समोर मांस, आणि लखन समोर फुल टॉस नाही टाकायचा भाऊ. षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एक झेल घेतला गेलाय काय, मला वाटते नाही. अच्छा, फिल्डरला नाहीये भाऊ. खेळाडू जे आलेत, जे खेळाडू खेळण्यासाठी आलेत त्यांच्यासाठी ते पारितोषिक नाहीये, जे प्रेक्षक लोक आहेत त्यांच्यासाठी आहे. 2 चेंडूवर 2 बॅक टू बॅक लखनच्या बॅटमधून इथे षटकार. सामना रंग बदलतोय. पिक्चर अभी बाकी आहे. लखनची फलंदाजी पाहायला मिळते. कुंदनचा पुढचा चेंडू लखनसाठी मारलाय, फटका मारलाय, स्वॅग स्वीप मारलाय गेलाय, परंतु काय, एक धाव दुसरी धाव घेण्याचा ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये इथे प्रयत्न, आणि 2 धावा सुद्धा इथे पूर्ण झाल्यात. डगआउट मध्ये नक्की टाळ्या वाजल्या जात आहेत, कारण लखनला माहित आहे सामना जरी जिंकता आला नसेल तरी धावसंख्या मोठी करावी लागेल, कारण नेट रन रेट ही खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. गोलंदाजी मार्कवर कुंदन गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज आहे तो लखन गवळी. पुन्हा आडव्या बॅटने हा समोरच्या दिशेमध्ये टाकला चेंडू. चेंज ऑफ पेस इथे पाहायला मिळाले, परंतु आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय तिथे. डॉट, निर्धाव चेंडू. मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू, 6व्या षटकातील शेवटचा चेंडू असेल कुंदनचा. समोर असेल लखन, जो की 14 चेंडू आणि 28 धावा, त्यामध्ये 3 षटकार. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि एक पूर्ण केली. षटकाची समाप्ती, आणि चांगलं काम केलंय की स्ट्राईक आपल्याकडे ठेवली लखनने. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र 12 चेंडू आणि धावा काढायच्या आहेत 78. म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार जरी मारला तरी 72च होतील, परंतु वाटचाल आगे कुछ करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर अजून एक नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. मी तेच सांगत होतो, कृष्णा गवळी बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय. प्रथमतः कृष्णाने 11 चेंडूमध्ये 30 धावा फलंदाजी करताना बनवल्या होत्या. आता गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. क्षेत्ररक्षण ऑन साइडच्या दिशेमध्ये लावलं जाते.
डीप स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ. आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये जो खेळाडू होता त्याला आतमध्ये बोलवलं जात आहे कव्हरच्या दिशेमध्ये. याचा अर्थ आहे की गोलंदाजी कोणत्या दिशेने होईल हे मात्र इथे स्पष्ट केले गोलंदाज कृष्णाने. समोर असेल लखन. लखनने मारलाय फटका. कृष्णा गवळी त्याच्या खाली. झेल सुटणार नाहीये. आणि इथे मात्र अगदी पहिल्या चेंडूवर लखनला बाद करण्यामध्ये यश मिळवले कृष्णा गवळी यांनी. एक चांगली झंझावाती खेळी आपल्याला लखनच्या बॅटमधून पाहायला मिळाली. एकाकी झुंज म्हणजे एक मात्र खेळाडू जे की त्याने आतापर्यंत झुंज दिली तो लखन हे तंबूत परततोय. त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅट्समॅन उमेश आलाय. डावखुरी हाताचा फलंदाज आहे उमेश. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ. आणि हे क्षेत्ररक्षण हे पाहू शकता आपण थोडंसं वेगळ्या प्रकारचं लावलं गेले. गोलंदाजी मार्कवर कृष्णा. एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आतमध्ये घेतला गेलाय. गोलंदाजी करतील कृष्णा. एका स्लिपच्या साह्याने पुढे टाकलाय. काय चेंडू आहे. तेज तरार. थोड़ी हो गई चूक, थोड़ी हो गई भूल और यहाँ पे हो गई दांडी 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 गुल. बॅट्समॅन फलंदाज बाद. बॅट्समॅन इथे आल्याबरोबर ज्या स्पीडने फलंदाजी करण्यासाठी आला होता त्याच्या डबल स्पीडनं वापस जातोय फलंदाज. नवीन बॅट्समॅन भरत आलाय. आणि हॅट्रिक पाहायला मिळेल का. विकेटची हॅट्रिक इथे पाहायला मिळेल का कृष्णा गवळीकडून. 2 चेंडूवर 2 विकेट मिळवले. आणि काय गोलंदाजी करताय. तेज तर्रार गोलंदाजी कृष्णाकडून. भरत कसा सामना करतील. हॅट्रिक बॉल आहे. फुल टॉस. आणि काय पाहतोय. ओ माय गॉड. ओ हो हो. झेल झाला असता तर हॅट्रिक झाली असती परंतु झेल सुटलाय आणि चेंडू सीमा पार गेलाय षटकारासाठी. इथे हॅट्रिकची संधी मात्र हुकली गेली आहे. भरत पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळालाय. म्हणजे अगोदरच हाईट भरपूर आहे आणि तिथे जंप घेतलाय कुंदनने. ते थोडासा महागात पडलाय. बघूया पुढचा चेंडू कृष्णा गवळीचा भरतसाठी. थोडासा कटर टाकण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा. इट्स अ नो बॉल कॉल. उघडा डोळे बघा नीट कारण भरतसाठी आहे पुढचा चेंडू. फ्री हिट चेंडूचा कसा सामना करेल भरत. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय नक्की. आता मात्र सुवर्ण संधी आहे. मारलाय फटका मारलाय. कॉर्नरच्या दिशेमध्ये कुंदन जोपर्यंत चेंडू आडवेल 1 धाव ते पूर्ण केले. स्ट्राईक रोटेशनचं काम रवी दादा जम धरून फलंदाजी करतायत परंतु मोठे फटके अद्याप त्यांच्या बॅटमधून तरी पाहायला मिळालेले नाहीये. या षटकात पाहायला मिळतील का. गोलंदाजी मार्कवर कृष्णा धावतायत. पंचांना क्रॉस केलंय. हे बघू शकता. पुन्हा एकदा मोठा फटका. खेळण्यामध्ये अपयशी. एकेरी धाव म्हणजे आणखी एक धाव धावपलकावरती आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर 69. 69 धावा. 6.5 षटकाच्या समाप्तीनंतर गडी बाद झालेले आहेत 5. या षटकात पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट मिळवल्या कृष्णा गवळीने. पुढचा चेंडू भरतसाठी. 3 चेंडूमध्ये 7 धावांवर फलंदाजी करतोय भरत. यावेळेस बॅकफुटला जाऊन फटका खेळलाय. आता मात्र झेल सुटणार नाही. चेतन अगोदर झेल सुटला होता. आता मात्र सेफ हँड आणि बाद. भरत इथे मात्र बाद झालाय. षटकाची समाप्ती. आता 6 चेंडूमध्ये काढायचे आहेत 69 धावा. निघतील का. नाही पॉसिबल तर नाहीये. 6 चेंडू 69 धावा. केवळ औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पुढच्या सामन्याचा नाणेफेक झालाय. आरंभ 11 या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि खंडवा या संघाची प्रथम फलंदाजी असेल. मी आरंभ 11 संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचे आणि समालोचनासाठी मी पॅडी सरांना विनंती करतो की आपण हे सज्ज राहायचे.
आणि दोन्ही संघाचा एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवून द्यायचा आहे. शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर तुषारच्या इथे मात्र फटका पाहायला मिळालाय. बऱ्याच वेळाच्या नंतर षटकार पाहायला मिळालाय, परंतु इथे गोलंदाजाला चेक केलं जाईल. गोलंदाजाला पुन्हा एकदा चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे चेतन शिंपी सरांना पुन्हा एकदा काम लागले गेले. चेक केलं जाईल गोलंदाजाची शैली, ज्या प्रकारे चेंडूला रिलीज केले गोलंदाजाने ते पुन्हा एकदा चेक केलं जाईल. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. या षटकाराच्या साह्याने एकूण धावसंख्येचा जर विचार केला तर धावपलकावरती आहेत 75 धावा, 75 ऑन बोर्ड. काय डिसिजन टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय, इट्स पेंडिंग आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी असणार आहे. पंच्याहत्तर धावा धावपलकावरती लागल्या गेले. षटकाराच्या साह्याने पुढचा चेंडू, गोलंदाज तुषार यांचा, समोर फलंदाज आपण पाहतोय रविदादा. रविदादाने यावेळेस रूम क्रिएट केला, परंतु नकुलने तिथे झेल सोडलाय आणि तिथे रनआउटही सोडले नॉन स्ट्रायकर एंडला. दुसरी धाव घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. हे पाहू शकता काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे अगोदर झेल सुटलाय, पुन्हा रनआउट सुटलंय आणि पुन्हा एकदा धाव घेत आहेत आणि पुन्हा रनआउट झालेत. म्हणजे एकाच चेंडूवर 3 वेळा इथे संधी क्रिएट केली गेली आहे. म्हणजे बाद करण्याची. बाद झालाय नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज, परंतु रविदादा अजून आहेत. एकच दादा आणि रविदादा अजूनही खेळपट्टीवरती मैदानावर आहेत. नवीन फलंदाज कृष्णा आलाय. कृष्णा उर्फ सोम. सोम आम्हाला इथे नाव सांगण्यासाठी आहे. सोम एक चांगला खेळाडू आहे. मला जे खेळाडू नाव सांगण्यासाठी ते 12th मॅन म्हणून येतात त्यांचंही कौतुक करावं असं वाटतंय. कारण आपण जर पाहिले गेले तर आज आधुनिक क्रिकेटमध्ये जे एक मोठा खेळाडू ज्याचं नाव भारतभर गाजले जाते, फरदीन काझी, जवळपास 3 ते 4 वर्ष केवळ 12th मॅन म्हणून संघासाठी होता. केवळ नावं सांगण्यासाठी तो त्याची जागा होती, परंतु क्रिकेट अगदी जवळून त्याने पाहिला, क्रिकेट त्याने प्रवेश केला आणि काय मोठा फलंदाज बनलाय. मला वाटतं सोमने त्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. सोमसारखे बरेच खेळाडू आहेत. म्हणजे संघामध्ये कोणत्याही खेळाडूचं किती महत्त्वाचं काम असते हे कधीच सांगता येत नाही, कारण कोणता खेळाडू कधी उपयोगी येईल ते सांगता येत नाही. जाऊया सामन्याकडे. 78 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर तुषार गोलंदाजी करतोय. समोर रविदादा अजूनही आहेत. या रविदादाला बाद करण्यामध्ये एकही गोलंदाज यशस्वी झाला नाही. या सामन्याचं ठळक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या खेळाडूला बाद करू शकलेले नाही आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. व्हाईट बॉल कॉल असणार आहे. या खेळाडूला बाद करतील का? रंगत अजून कायम आहे. या खेळाडूला बाद केलं जाईल का? बाद होण्याचं नाव घेत नाहीये रविदादा. मारलाय, फटका मारलाय कव्हरच्या वरनं. एक धाव पूर्ण केली आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. जे स्पोर्ट खणखणीत दणदणीत चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या आहे 83 धावा. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर विकेट मिळेल का? रविदादाला बाद केलं जाईल का? हा खेळाडू बाद होण्याचं नाव घेत नाहीये, कारण किती भले भले धुलंदर जरी गोलंदाज त्यांच्या समोर आले तरी या खेळाडूने मात्र विकेट मात्र आपली सोडलेली नाहीये. अजून शेवटचा चेंडू बाकी आहे. विकेट मिळवतील का गोलंदाज? मारलाय, फटका मारलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि काय झाले? रविदादा बॅक आउट. इथे मात्र आउट झालाय आणि याबरोबर एकतर्फी सामना जिंकलाय. वेल प्लेड. आणि यानंतर होणारा सामना आरंभ 11 वर्सेस खंडवा या 2 संघादरम्यान सामना होणार आहे. प्रथमतः आरंभ 11 या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मी त्यांना विनंती करतो की क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. पुढचा आवाज जळगाव, व्हॉइस ऑफ जळगाव. आपल्या सर्वांचे लाडके, ज्यांनी क्रिकेट अगदी जवळून पाहायला गेलाय
लेदर बॉल क्रिकेट असो का टेनिस क्रिकेट असो, म्हणजे मला वाटते जवळपास 1988 पासून क्रिकेटचे समालोचन करताना आपण त्यांना पाहिले गेलेत. आपले लाडके चेईते पद्माकर पाटील सर यांचा आवाज आपल्याला पुढील सामन्यामध्ये ऐकायला मिळणार आहेत. बॅक टू यू पद्माकर पाटील सर.